तर आता हे चाललेले आहेत मॅच बघायला. मॅच साठी चाललेला आहे बघा बाळू. IPL काय हैदराबादचा काय नाव आहे तुमच्या ह्याचं? सनरायझर्स हैदराबाद. सनरायझर्स हैदराबाद KKR. चला छान बघून या मॅच. फोटो काढ ना मग. हा काढ की तू. तर आता इथं फोटो काढणं चालू आहे ह्यांचं. हा चला बाय बाय. टोप्या बिप्या घाला उन्हाच्या. मग मामाच्या हे घेतलास का फोन तुझा? पप्पानं टोपी ना हाय म्हणले डिकीत. काय काय बाय 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 बाय. IPL मॅच बघायला चाललो. स्टेडियमला मॅच आहे. लिंबू शरबत लिंबू शरबत खूप कितना डालना? 9 मीटर 40 रुपये को लिंबू शरबत. ते स्टेडियम आहे. वेलकम ऑरेंज आर्मी. पोलीस फोर्स खूप आहे इथं. हे एक गेट नंबर 1 आहे. पार्किंगला जागा नाही म्हणून थोडं पार्किंग शोधायला लागलात. आता एवढ्यात पोहोचलात स्टेडियमपाशी. ते स्टेडियम आहे. पोलीस फोर्स पण आहे इथं. गेट नंबर 8 वरून आम्हाला सोडणार आहेत. तहान लागली आता पाणी पितो. चला आले मॅच बघून. मग मामा कसा वाटला मॅचचा अनुभव? फुल एन्जॉय केला एकदम. हा ना छान होतं बसायला ते जागा बिगा एकदम लय भारी. हा भरपूर एन्जॉय केला. पण लयच लवकर गेलात ना तुम्ही जरा. माहित नसल्यामुळे रे. माहित नसल्यामुळे तुम्हाला लवकर गेलात ना तुम्ही. आता माहित झालं समजा. पार्किंगला काय नाही. 5 नंबर गेटला किती बी जागा आहे. मग त्यांनी तसं कसं मेसेज टाकलं हो पार्किंगला जागा नाही म्हणून. किती बी जागा आहे. एवढं मोठं ग्राउंड आहे. किती जागा. सोनू समोरच चेअरगेर नाचणार आहे. त्या चेअरगेर असतात ना चेअर गर्ल. समोरच हो आमच्या. मस्त मजा केली म्हण ना मामा. मग हो राईट. कलकत्ताच्या होत्या, हैदराबादच्या नव्हत्या. काय चेअरगेर नाही आपल्या समोर आमच्यापासून मी करत आहे पाटाची भाजी. सकाळची वाजलेली आहे 6. तरी अशी भाजून घ्यायची व्यवस्थित. पोळायले मला. ह्या भाजीला अगोदर भाजून घ्यावं लागते ताईंनो. आणि वरणात जरी तुम्हाला ह्याचं वरण जरी बनवायचं असेल का तरी पण भाजून घ्यायचं. कारण भाजून घेतलेल्या ह्या भाजीला चवच लागत नाही. तर कच्चेपणा भाजून घालवावंच लागते कसा बी. भाजल्याशिवाय ही भाजी छान लागतच नाही आहे. तर हे अशी भाजली की काढून घ्यायची. ह्या भाजीला आधी धुवायचं नाही. भाजल्याच्या नंतर धुवायचं. अजून एवढी मला एवढी पण घेते टाकून ह्याच्यात. चला सगळी भाजी आता भाजून घेते व्यवस्थित ताईंनो. ही भाजी भाजल्याच्या नंतर अशी धुवून व्यवस्थित पिळून घ्यायची. ह्याच्यात तिखट मीठ जी बी टाकायचं ह्याच्यात टाकून ह्याला इथंच कालवून घ्यायचं खाली.
1 नंबरमध्ये होती या. लसण घेतलं आहे, लसण भरपूर टाकायचं, तेल पण थोडंसं जास्त टाकायचं. मला 2 करायच्यात भाज्या. इथं वांगे पण चिरून ठेवलेत, भावानं आणलेले वांगे. इथं भेटत नाहीत असे वांगे, तर 2 भाज्या कराव्या लागते ना. तर म्हणलं चला, लेकरांना बी वांगं आवडतं, इथं भेटत नाही. लसण घेतलं आहे सोडून ह्या भाजीपुरता, वांग्याच्या भाजीला नंतर घेते. तर हे आपला सकाळचा आजचा स्वयंपाक आहे. जसं की तुम्हाला दाखवेल तर वांगे दाखवेल ते वांग्याची भाजी केली. आणि ही आपली ह्याची भाजी काटा माटाची म्हणताय, कुणी नुसत्या माटाची म्हणताय, कुणी काय काय नावं वेगळे आहेत. आम्ही तर काटा माटाचीच म्हणतो, मी तर नुसत्या माटाचीच म्हणते बघा ताईने. तर ही अशी भाजी आहे. ह्या पोळ्या घेतल्या आणि काय व्हायला लागलं, हे पाण्यात ठेवावं लागलं. एवढ्या मुंग्या लागले, ते 1 मिनिटभर बी मुंग्या इथं थांबणत खाली असं काहीच ठेवू देईनत. तर ते झालं एवढा स्वयंपाक. नाश्त्याला काय आणलं होतं, तर नाश्त्याला आणलं होतं बाहेरून. हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा सर्वजणी मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळचं सगळं आवरलं आहे. सगळे उशिरा उठले, कोणीच लवकर उठलं नाही. जाणारे फक्त उठले लवकर, ह्यांनी आणि सोनू, ह्या दोघांची ड्युटी होती. दोघं उठून आवरलं लवकर. सकाळी स्वयंपाक करून घेतला ताईनं. ऊन तुम्हाला दाखवते, असं भयानक ऊन इकडून दाखवते, दिसतंय हे बघा. आता वाजलेत बघा 11. एवढं ऊन आहे. एवढ्या उन्हाचा स्वयंपाक घरात असं उभं सुद्धा राहू वाटत नाही, एवढं ऊन आहे. त्याच्यामुळे मी सकाळी 5लाच उठले आज लवकरच जरासं. जसं की तुम्हाला म्हणलं, 2 भाज्या केल्या. वरण त्याला पित्त होते, बाळू म्हणला वरण नको, आणि डेली तर आपल्यात वरण नसतंच आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी वरण काही केलं नाही, भाज्याच केल्या. मग 2 पोळ्या करून घेतल्या. आणि त्याला आपला इथला आंध्रातला, आपला तेलंगणाचा नाश्ता इकडला, इडली डोसा, तर तवा बोंडा खूप छान लागते. शूट करायचं लक्षातच नाही बघा ताईनं. आले आणि गडबडीनं नाश्त्याला सगळेच बसले. मी गेलते आंघोळीला, तर ह्यांची विस्तर नाश्ते बी झाली. तर असं होतं आजचं रुटीन. आता गेला आहे बाहेर, त्याला काहीतरी इथून आणायचं. इतक्या उन्हाचं गेलं आहे ना आता बघा. आल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला काय सामान आले. गेले दोघं मामभाचे आणतात म्हणले, सामान जाऊन घेऊन या म्हणलं. आंबे अजून उतरले नाही, तर आंबे बी छान आले ताईनं. आंबे आता उतरायचे, तर 2-3 दिवसात उतरतात. शेअर करते तुमच्यासोबत ते पण. चला, काय सकाळचं रुटीन वगैरे झालं. चलो अब खालून जाऊन तर आले आजीकून. आता बघू इथून पुढचं अजून दुपारचं थोडंसं का, आता भाजीपोळी तर झालीच आहे. थोडंसं वरण नकोच म्हणायला आहे त्यांना. थोडीशी खिचडी वगैरे लावते, बघते काहीतरी करते आता अजून. जसं मला तसं नाश्तेच आता उशिरा झाले, तर आता काय म्हणते तर काय जसं म्हणते तसं करता येईल. तर बघू. तर मैत्रिणींनो, कसा वाटला, 1 मिनटं मैत्रिणींनो, तुम्हाला मी नारळ बघा, आपलं नारळाला कोंब कसा आला आहे आणि कसं छान फुटलं आहे आता नारळ. रोज त्याला ताईनं, जसं की तुम्हाला म्हटलं का, 1 फुलपात्रभर पाणी लागायले, तर तसं लागायले बघा ताईनं. उन्हाळा असल्यामुळं कंप्लीट 1 फुलपात्रभर पाणी लागायले रोज त्याच्यामध्ये. आणि किती छान त्याला वरी अजून फुटले, दाखवते तुम्हाला. तर हे पहा, आपल्या नारळाला वरी अजून 1 छोटंसं कोंब आलं आहे अजून. तर छान नारळ आपलं म्हणजे छान झालं आहे, काही भीती नाही आहे, काही नाही आहे. पूजा वगैरे झाली, सकाळी सगळं झालं आहे ताईनं. ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवून घेतला. कशी वाटली पूजा, आणि नारळाबद्दल बी सांगा थोडीशी माहिती ताईनं, की आता मी काय करू त्याचं. तसं तर मी अजून बरेच दिवस ठेवणार आहे, आताच काही करणार नाही आहे. तर कसं वाटलं नारळाबद्दल मला नक्कीच सांगा ताईनं, की चांगलं आता मस्त आलं आहे आपलं नारळ. आणि बघू आता पुढं अजून झालं कुठं मंदिरात देवाच्या दयेनं, महाराजाच्या कृपेनं, आपल्या कुलदैवतेच्या कृपेनं कुठं जर भेटली मंदिरात जागा, तर मला तर इतका आनंद होईल ना, त्याचीच वाट बघू नये मी बी. तर कुठं भेटली जागा तर नक्कीच देणार आहे मी, छान चांगली उगवू देणार आहे. पण अजून मला एवढा आनंद होत आहे ना त्या नारळाचं, म्हणजे बघून असं मी रोज त्याला बघते. आणि उन्हाळा येता येईल ना, पाणी झाडांना तुमच्याकडे जर असतील ना झाडं, तर 2 टाईम पाणी घाला झाडांना. 1 टाईम झाडाला पाणी घालण्यानं काहीच होई नाही. सकाळी जर पाणी घातलं, 4 वाजताचं झाडं बघितले का, तर जशाला तशी माती लागायला लागली आहे. एवढा उन्हाळा आहे आणि इतकं पाणी लागतंय झाडांना आता. त्याच्यामुळे झाडांना पाणी व्यवस्थित देत जा, काळजी घेत जा. ती माझं देवघर, माझी देवपूजा, हे आपलं कुंचमय. तर काल शुक्रवारी पौर्णिमा होती, घासून पुसून भरून घेतले ताईंनं. तर कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा.